प्रेमाचे रंग आले बरून भाग 6वा. आजूबाजूला असणारं बाण हरपायला भाग पाडणारं वातावरण. समोर अगदी समोर असणारा वेद, त्याच्या मागे असणारा खडखडत्या पाण्याचा पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती. आता मात्र कमालीची अवस्था झाली होती. न कळत का होईना आपण वेदला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना, या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचे टाळलं. ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करत तसं वेदने दोन्ही हात तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले. नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती. तिला खरं तर वेदने असं काही करणं अगदी अनपेक्षित होते. तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली. हे बघ, तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडियाबद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर प्रॉब्लेम माझ्या गालावरच्या डिंपलच्या असेल तर मात्र अवघड आहे. तिच्या कानाशी तो हळुवारपणे म्हणाला आणि गोड हसला. तिच्या हृदयाची धडधड अगदी कानांशी आली होती. आपण हे असं काहीतरी बोलून आता फसलो आहोत हे लक्षात आल्यानं ती सैरभैर झाली. काही झालं तरी आपण ह्याच्या प्रेमात आहोत ते त्याला सांगायचे नाही, कळू द्यायचे नाही, हे तिने मनाला पुन्हा पुन्हा बजावलं. दोन्ही बाजूला हात टेकून वेदने तिला परत अडकवलं होतं. ती अवघडून उभी होती. थोडं अवसान गोळा करत चाचरत ती म्हणाली, शूटिंगचा प्रॉब्लेम चालू आहे तर ऑबियस आहे, मी डिंपल कपाडियाबद्दलच बोलत होते. मी तुझ्या डिंपलबद्दल का बोलू? ते तुझ्या गर्लफ्रेंडकडून ऐकत असशीलच ना तू. त्याला हसू अनावर झालं. तिला जरा चिडवायला तो म्हणाला, या खड्यांवर तर तिने केव्हाच जीव ओवाळून टाकलाय ग. विषय तो नाही आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हसू पाहून तिला खरं तर राग आला. म्हणजे हा मान्य करतोय की याची गर्लफ्रेंड आहे आणि ती नक्की रेवाच असेल. लागलीच मनात निष्कर्ष काढत तिने रागाने त्याच्याकडे पाहून त्याचा एक हात जोर लावून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण तो तिला जराही बाजूला करता आला नाही. थोडं खाली वाकून ती बाहेर पडाली आणि विरुद्ध दिशेने तरातरा पुढे निघाली. तिच्या ह्या रागाचा अंदाज बांधत तो देखील मागे निघाला. एक उंच पडसट दगडाजवळ आल्यावर तो काहीतरी लक्षात आल्यासारखं थांबला आणि त्याने ऋतूला आवाज दिला. ऋतुजा, 1 मिनिट मागे बघ. तिने वळून बघितलं. एका उंच पसरट दगडावरून पाण्याच्या दोन्ही धारांनी विलग होत अगदी तसाच झिरमिरत पडदा केला होता जसा अपेक्षित होता. त्यामुळे मात्र कॅमेऱ्याची पोझिशन बदलावी लागणार होती. उंचावरून समांतर शूटिंग घेतलं तर जबरदस्त परिणाम साधला जाणार होता. तिला आनंद झाला. ती धावतच मागे आली. वाव वेद, वर जाऊया का? तिचा आनंद डोळ्यात सामावत नव्हता. ती अगदी खुश होती. ओके, जाऊया आपण, पण हळू, जरा जपून. आनंदाच्या भरात ती करत असलेली गडबड बघून तो काळजीने म्हणाला. तरी थोडी गडबड करत ते वर पोहोचले. तो सतत तिच्याकडे पाहू लागला होता. शांत, जरा कुंद अशा वातावरणात पाण्याचा खडखडता आवाज आणि मधूनच होणारी पाण्याची सळसळ, पक्ष्यांची एखादी शीड असं सगळं मिसळून वेगळीच धुंदी त्या क्षणांमध्ये भरली जात होती. या शांततेवर कर्कश ओरखडा म्हणून वेदचा फोन वाजला. टीम रिपोर्टरवर पोचली होती आणि हे मागे राहिले होते. त्यामुळे टीम लीडरने काळजीने फोन केला होता. त्याला जरा जुजबी कारण सांगून पोहोचतोच म्हणून त्याने फोन ठेवला. त्याने वळून पाहिलं. थोडंसं दूर ऋतू उभी होती. पाण्याचा पडदा निरखत
स्वतःशीच बोलत काहीतरी ठरवत होती. जरा वेळ तो बघतच राहिला. तिचे लक्ष जाताच मात्र त्याने घाईने नजर फिरवली. वेद, हे बघ, इथं ते मॉडेल उभे राहिले ना की परफेक्ट शॉट मिळेल. काहीतरी अचानक सापडल्याचा आनंदात ती म्हणाली. तो सुद्धा तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. यस, परफेक्ट. हेच लोकेशन सांगूया आपण आता पुन्हा आल्यावर. त्याने ही सहमती दर्शवली. आणि हे बघितलं का, खालच्या या उंच सकल दगडामुळे त्यांची उंचीसुद्धा मॅच होईल, हो ना? मगाचा उत्साह बोलण्यात कायम होता. यस, ॲक्च्युली ओ आय एम सो हॅप्पी. वे, तिथं उभा राहतोस का? प्रिव्ह्यू बघूया जरा. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. ओके. वेद तिच्या समोर हाताच्या अंतरावर होता. वेद थोडे पुढं. स्वतःला सावरत पाण्यापासून किती दूर आहोत याचा अंदाज घेत ती म्हणाली. तिने समोर बघितलं तसं तो अजूनही थोडा दूर उभा होता. ओके, अरे बाबा, लिटिल मोर. अजून थोडं क्लोज आहे. उभं राहायला परफेक्ट जागा कुठली असेल याचा अंदाज घेत ती वेदला म्हणाली. तसं अगदी तिच्यासमोर येऊन तो उभा राहिला. तिने त्याच्याकडे चेहरा वळवताच त्याच्या अगदी डोळ्यांना भिडलेले डोळे बघून ती गांगरली. तो मात्र बघतच राहिला तिच्या डोळ्यात. त्याच्यासाठी थोडंसं का असेना, पण प्रेम दिसतंय का हे शोधत होता. दोघांमध्ये आता होती ती एक फक्त क्षणाची शांतता. थिजलेले शब्द आणि बोलके श्वास वाऱ्याने मधूनच उडून येऊन तिच्या गालांवर लुळणारी बट त्याने हळुवारपणे कानामागे केली. तिचे डोळे आपसुकच मिटले. त्या मिटलेल्या पापण्या न निरागस चेहरा बघून तो एकदम भानावर आला. तिच्या ओठांवरच्या प्रश्नाला उत्तर द्यायचा झालेला मोह टाळत त्याने तिच्या गालावर एक टिचकी मारली. तिने खाडकन डोळे उघडले. ती कावरीबावरी झाली. काही झालंच नाही असं दाखवत एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, परफेक्ट, धिस विल बी वर्क. चला, आपला बीट व्यवस्थित पूर्ण होणार असं दिसतंय, हो? हो ना ऋतू? हां, हो. यस, यू आर राईट. हे वर्कआउट होईल. तिने जमेल तेवढी सावध प्रतिक्रिया दिली. दोघेही एकमेकांकडे पाहून मगाच्या क्षणांवर पांघरून घालायच्या बळजबरीने हसले. त्या दिवशी संध्याकाळी होत असल्याने लोकेशनवर फक्त चर्चा आणि ट्रायल झाली. चर्चेतही महत्त्वाची इनपुट दिल्याने टीम लीडर आणि सिनियर्स दोघांचे भरभरून कौतुक केलं. रिसॉर्टवर रात्री सोबत डिनर केल्यावर सगळे आपापल्या रूमकडे निघाले. खिडकीचा पडदा सारखा करायला म्हणून वेद खिडकीजवळ आला. त्याच्या सहज बाहेर लक्ष गेलं. थोडंसं दूर कानात हेडफोन घालून रिसॉर्टच्या आर्टिफिशियल लेक समोरच्या बेंचवर ऋतुजा बसली होती. बाहेर एवढी थंडी आणि गार वारा असतानाही ही बिनधास्त टी आणि नाईट पॅन्ट घालून बसलेली होती. आणि स्वतःशीच बोलत त्याने त्याचे बेडवरचे जॅकेट उचललं आणि तो बाहेर निघाला. ऋतू गाणे ऐकण्यात गुंग होती. तिच्या बाजूने येऊन तिचे लक्ष वेधण्यासाठी त्याने थोडं हसत तिच्यासमोर एक चुटकी वाजवली. तिने कानातले हेडफोन काढले. तिच्यापासून जरा अंतरावर ठेवून बसत त्याने तिच्याकडे जॅकेट सरकवलं. किती थंडी आहे ऋतुजा, इथे तशीच बसली होतीस. त्याच्या आवाजातली काळजी तिला सुकावून गेली. थँक्स. मी रूममध्येच माझे जॅकेट विसरले आणि आता पुन्हा रूममध्ये जायचा कंटाळा येतोय म्हणून बसले होते तसेच. आणि तुला नाही का वाजत थंडी? थर्मल जिंदाबाद, तो हसत म्हणाला. तिला हे वातावरण स्वप्नवत वाटत होते. इतका सुंदर एकांत आणि सोबत ज्याच्या बोलण्यावर हसण्यावर
किंबहुना ज्याच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करावं असा वेद तिच्या जवळ बसला होता. आणि वर आकाशात पूर्ण चंद्र होता. मागे टेकून ती एकटक चंद्राकडे बघत होती. वेदने एक नजर तिच्याकडे बघितलं. एरवी सतत वारा प्यायलेल्या ह्या केसात एक एक चांदणं माळलं तर काळजाच्या टीक करून हिच्या गालावर लावावा लागेल, नाही तर माझीच नजर लागायची हिला. तिच्या शांत निरागस रूपाला तो डोळ्यात भरून पाहत होता. थोडा अंदाज आल्याने तिने वळून वेदकडे पाहिलं. ती फक्त हसली. काय बघतो एवढं आकाशाकडे? जरा आश्चर्यानेच त्याने विचारलं. द मून यू नो वेद. मी कितीतरी तास असा चंद्र चांदण्या बघत बसू शकते. चंद्रात अगदी खोलवर हरवलेल्यासारखी ती म्हणाली. आणि मी तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो. तो पुटपुटला. काही बोललास का तू? का ऐकलंस तू का मी जे बोललो ते? काय? त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ तिला लागत नव्हता. आय सेड सेनोफिल म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती. तो प्रसन्न हसला. का तुला नाही चंद्र आवडत? रायटर तर सहसा फिदा असतात चंद्रावर. नाही असं नाही, पण मला समुद्र प्रचंड आवडतो. एखाद्या शांत किनाऱ्यावर बसून समुद्राची गाज ऐकायला फार आवडते. आणि त्यापेक्षाही जास्त आवडतो तो सागराच्या कुशीत विरघळणारा सूर्य, तो सूर्यास्त. जगात कुठेही सापडलो नाही तरी कुठल्या तरी किनाऱ्यावर निळ्या डोळ्यात साठवत नक्की बसलेला दिसेन मी. इतकं प्रेम करतो समुद्रावर तू? नाही, सध्या कमीच करतोय. कुणावर तरी त्यापेक्षा जास्त करतोय प्रेम मी. तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळुवारपणे तो म्हणाला. तिने लगेच डोळे खाली केले आणि विचारले, कुणावर? आणि नकळत तिचे डोळे भरून आले. आहे कुणीतरी जिच्या डोळ्यांच्या कितीही खोल उतरलं तरी मनाच्या थांग लागत नाही. जिचे केस भरतीला आलेल्या लाटांसारखे उगाच हेलखावे खातात. जिच्या ओठांवर गालांवर सूर्यास्ताची लाट उमटली की मला काही सुचेनाच होते. जिच्या हसण्यात ती मजा नाही जी तिच्या रुसण्यात आहे. जिचं हसणं त्या समुद्रासारखं खारट आणि रुसणं गोड आहे. जिला समोरच्याचे डोळे वाचता येत नाही अशा एका मूर्खावर प्रेम आहे माझं. 1 मिनिटसुद्धा तिच्यावरून नजर न हटवता तो बोलत होता. ती स्तब्ध झाली. यावर काय बोलावं, कसा प्रतिसाद द्यावा तिचे शब्द हरवले होते. वेद तिच्या या हाकेने तो जरा भानावर आला. उगाच सावरासावर करत तो म्हणाला, हाऊ इज माय डायलॉग? एका प्रोजेक्टच्या संदर्भात लिहिला होता खूप दिवसांपूर्वी. खूप छान लिहितोस तू वेद. शब्दांची एखाद्या व्यक्तीच्या इमोशन्सशी खूप छान खेळता येतं रे तुला. भारी आहे डायलॉग. फक्त यानंतर मला कधीही ऐकू नको. त्याच्याकडे एक कोरडा कटाक्ष टाकून ती जागेवरून उठली. अंगावरचे जॅकेट काढून त्याच्यापुढे फेकून ती तरातरा रूमकडे निघून गेली. वेद तिच्याकडे असाच पाहत होता आणि तिच्या डोक्यात फक्त वेदने सांगितलेले जे शब्द होते ते गुंतवत होते. वेदच्या प्रत्येक शब्दात तू आहेस, श्वासात तू आहे. कुणावर काय विचारतेस वेळाबाई? तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. आणि तुझेही आहे मला समजतंय, पण अजून थोडा वेळ. आपलं लव इन पोषण हटकेच असायला हवं. तिने फेकलेल्या जॅकेटवर त्याने हलकेच ओठ टेकवले. काय ग, काल ही जेवली नाहीस? आजही अशी बसून आहेस? काय झालंय? जयराज स्वतःची प्लेट टेबलवर ठेवत म्हणाला. समोर रेवा शांत बसली होती. इच्छा नाही रे जेवणाची.
आज चित्तच लागत नाही. का? वेद नाही आहे म्हणून का? की तो तिकडे ऋतूच्या सोबत आहे म्हणून? तसंच काहीसं. काय गरज होती त्याला जायची? अगोदर तर नाही म्हटला आणि नंतर आपल्याला न सांगता गेला देखील. आणि काय रे तुझा तो फुल प्रूफ प्लॅन वगैरे काय तोंडावर आपटलो आपण? काही झाले नाही तुझ्याने. आणि वैतागात ती म्हणाली, हो ना यार, साक्षात कपाळमोक्ष झाला. किती बोलला तो मला. जय खरं सांग, त्याला ती आवडते ना? रे वा, तो सांगत नसला तरी कळतंय की. ते आणि तुला सुद्धा तो आवडतो कन्फर्म. जय मला ते नकोय. तू काही कर, वेद तिच्यापासून दूर व्हायला हवा. डोळ्यातून उघडणारे अश्रू पुसत ती म्हणाली, रे वा, जाऊ दे ना. आपण आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात हात द्यावा ग. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या नाही. मग हे तत्त्वज्ञान तू वेदला सांग ना. रेवा, ते दोघं प्रेमात आहेत आणि ऋतुजा आपल्याला आवडत नाही. तो आपला प्रॉब्लेम आहे. हो, तो आपला प्रॉब्लेम आहे ना. मग आपणच सोडवायचा यार. या पार नाही तो उस पार. ती ऋतुजापासून तो दूर व्हायलाच हवा. मी ते केल्याशिवाय राहणार नाही. डोळे पुसत ती ताडताड निघून गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरापर्यंत रिसॉर्टच्या शूटिंगचं काम संपलं. काम खूप छान झाल्याने सगळे खुश होते. तासाभराने परतीचा प्रवास सुरू होणार होता. त्याआधी टी ब्रेकला सगळे जमले होते. वेद जाणून बुजून आपल्याला त्रास देत आहे हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. आज सकाळपासून ती त्याला टाळत होती. वेद सिनियर्ससोबत बोलत उभा होता. ती कप घेऊन जरा दूर एकटी जाऊन बसली, पण लक्ष वेदकडेच होतं तिचं. त्याची डोळ्यात भरणारी उंची, जबरदस्त फिजिक आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारा स्लिम फिट ब्लॅक शर्ट. तिला मनात कुठेतरी वाटलं की त्याने तिच्याजवळ येऊन बसावं, पण तो गप्पांमध्ये रंगला होता. किती वेळा फिरून फिरून प्रेमात पडायच्या ह्या खडूसच्या. अजून थोडा वेळ असंच बघत बसले तर राग टिकणार नाही. स्वतःशीच बोलत ती उठली आणि त्याच्याकडे पाठ करून बसली. अर्थात त्याच्या नजरेतून ते सुटलं नाही. तो त्याचा कप घेऊन तिच्या टेबलजवळ गेला. बस का? काय झालं? अगं बसू का खुर्चीवर? तो ऐसपैस बसला. तो म्हणाला, हे साधारणपणे बसायच्या अगोदर विचारतात आमच्यात. नाकावरचा राग कायम होता. हे बरं आहे एकतर स्वतः इन्व्हाइट करायचं आणि नंतर भाव द्यायचा. नाही, मी कधी म्हटले तुला इकडे ये? मागे म्हटले होते ना तुला. तुझे जोडे जास्त बोलतात तुझ्यापेक्षा. मगापासून बोलवतच होतीस की. एक मुश्किल हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं. उत्तरादाखल एक रागीट कटाक्ष तिच्याकडून आला. 10 मिनिटापूर्वीचे आणि आताचे असे मिळून 1,00,000 रुपये झाले तुझे. तिला चिडवायचा एक क्षणही न गमावता तो म्हटला, काय? कसले? तिने गोंधळून विचारले वेदला. माझ्याकडे 1% बघायच्या. टॅक्स विथ GST. काळजी करू नको, बिल देत असतो मी. खडखडून हसत तो म्हणाला. हातातला कप टेबलावर जवळपास आपटत ती उठली आणि समोरच्या गार्डनमधल्या कट्ट्यावर जाऊन बसली. अरे चिडते का? थांब ना. ओके बाबा, आय एम सॉरी. तो तिला थांबवायचा प्रयत्न करत म्हणाला. मी कट्ट्यावर बसली होती. ब्लश पिंक शॉर्ट कुर्ता, ऑलिव्ह ग्रीन लॉक स्कर्ट आणि खांद्यावर लुडणारे सॉफ्ट कर्ल, माफक मेकअप. गोड दिसत होती ती. तो शेजारी जाऊन बसला. अरे यार, गंमत केली. का छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसतेस? तिची समजूत काढत तो म्हणाला. तिने रागाने वळून त्याच्याकडे पाहिलं.
डोळे डबडबलेले होते. छोट्या छोट्या गोष्टी, वेद, तू मला किती त्रास देतोय, कळतंय का तुला? नेहमी मजाक, मस्ती, कधीतरी अचानक तुझ्यातला लेखक जागा होतो आणि मग मी गोंधळात पडेल असं काहीतरी तू बोलतोस. वरून गंमत केली असं सरळ म्हणतोस. असं नसतं ना वेद. जॉबच्या पहिल्या दिवसापासून तू छेडतोयस मला. रोज असं काहीतरी करतोस की दिवस तुझ्या विचारातच संपायला हवा. इतकं काही बोलून जातो की मी विचार करत बसते पूर्ण रात्रभर आणि त्याचा अर्थ लावत बसते तुझ्या प्रत्येक वाक्याच्या. मी कंटाळले रे आता हा सगळा विचार करून. वेद, हे सगळं काय चालू आहे? बस, मी कालच ठरवलं आहे मुंबई ब्रांचला ट्रान्सफर मागायची आणि शांततेत राहायचं. मला इतक्या टेन्शनची सवय नाही आहे वेद. आय कॅनॉट हँडल इट एनीमोर. मी दूर गेलेच बरं आहे. आणि तिच्या आसवांचा बांध फुटला. तिच्या गालावर ओघडणारे आसू बघून तो हवादिल झाला. तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन त्याने आसवांमुळे ओले झालेले गालावरचे केस हलकेच बाजूला केले. तिचा चेहरा अगदी समोर पकडत तिच्या डोळ्यांमध्ये बघत तो म्हणाला, ऋतू, का रडतेस हे? नको रडू ना. सी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला कळतंय तू माझ्यामुळे हर्ट होते अगदी प्रत्येक वेळी आणि हा गुंता वाढत चालला आहे. खूप बोलायचं आहे, खूप काही सांगायचं आहे, ऐकायचं आहे. थोडा वेळ दे मला. सगळं सॉर्ट होईल. तूच एकटी नाही सहन करत आहेस हे टेन्शन. मी सुद्धा तिडतीड मरतोय यात. आणि हे असं माझ्यापासून दूर जाण्याची गोष्ट तेवढी नको करूस. बस, शक्य नाही आहे ते. जिथं जाशील तिथून उचलून घेऊन येईल तुला. सगळा दोष मला देऊन मोकळी झालीस. तुझं काहीच चुकलं नाही. किती वेळा इग्नोर करत असेल मला. तू मला दिलेल्या त्रासाचा, मी तुला दुखवल्याच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब मांडूया, पण आता नाही, योग्य वेळी. तोपर्यंत तुझ्या या डोळ्यांना जरा कंट्रोलमध्ये ठेव. नको ना काजळ भरत जाऊ. त्यांचा जीव घेतात ते. आणि हे केस असे गच्च वर बांधून घेत जा. ते असे मोकळे असले ना की मी तुला बांधला जातो त्यांच्यात. आणि मग काही लिहिताना तूच लिहिली जातेस. खरं तर त्रास तुझा मला जास्त होतोय. समजतंय का तुला? ती फक्त ऐकत होती. हा प्रेमाचा अधमुरा अमचूर क्षण तिला हृदयात कायमचा साठवायचा होता. ती तशीच बसून होती, हात उठणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या वादळाला थोपवून धरत. तो पुन्हा मागे फिरला. तिच्या पापण्या हाताने अलगद बंद करत त्याने डोळ्यांवर ओठ टेकवले. मगाशी तू रुसून इकडे आलीस. माझी कॉफी अर्धवट राहिली होती आणि ह्या डोळ्यात काही कमी काफीन नाही आहे म्हणून 2 सिप घेतले. तो पुढे गेला, एक गोड स्माईल देऊन. त्याने हात केसांमधून फिरवला. त्याच्या घोटीव दंडावरच्या त्याच्या ॲटिट्यूडला समर्पक असा टॅटू अगदी उठून दिसत होता. मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. पुढील भाग अतिशय इंटरेस्टिंग आहे. कथेला ऐकत राहा.